ऑपरेशन सिंदूर के पहले दिन हम पाकिस्तान से पूरी तरीके से हार गए थे। कांग्रेस नेता पृथ्वीराज चौहान ने अब इस पर एक ऐसा बयान दे दिया है जिसने एक नया विवाद खड़ा कर दिया। महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और कांग्रेस नेता पृथ्वीराज चौहान ने चौंकाने वाला दावा किया कि ऑपरेशन सिंदूर के पहले दिन भारतीय वायुसेना को पाकिस्तान से हार मिली थी और इस हार का भारत ने सामना किया। उन्होंने कहा कि आधे घंटे के हवाई युद्ध में भारत पूरी तरीके से हार गया था। भले ही लोग इसे माने न माने, लेकिन इस दौरान भारतीय विमानों को मार गिराया जा रहा था और ये जो बयान है इस समय काफी विवादित बन चुका है। चौहान के अनुसार अगर ग्वालियर, बठिंडा या सरसा में कोई भी विमान उड़ता तो पाकिस्तान की ओर से उसे मार गिराए जाने की बहुत अधिक जो संभावना थी। इसी वजह से वायुसेना को पूरी तरीके से जमीन पर रोक दिया गया था। पृथ्वीराज चौहान ने ये बात जो है पुणे में कही, लेकिन अब ये पूरे देश में आग की तरह फैल चुकी है और ये बयान काफी विवादित भी हो गया है और इस विवाद पर अब भाजपा जो है काफी आक्रामक नजर आ रही है। क्या कुछ उन्होंने कहा? पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला। 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो वगैरे न करो। आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळ्या भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही। तर कुठेही विमान उडलं की पाकिस्तानात तुमचं विमान ग्वालियर असेल किंवा बठिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं पाडायची शक्यता असल्यामुळे आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं। त्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा मग मिलिटरीची लढाई पुन्हा अशक्य होतं, कारण जगातला कुठलाही देश 2 अण्वस्त्र देशांना खूप काळपर्यंत लढाई करू देणार नाही। आणि त्या दिवशी भारताची जी सैन्यामध्ये जी सुपेरियरिटी होती, आपल्याकडे 12-15 लाखाचं स्टँडिंग आर्मी आहे, पाकिस्तानकडे 5-7 लाखाची, आपण खूप स्ट्रॉंग होतो त्या मानाने। पण ते सगळे संपले कारण ते युद्धच होणार नाही। त्यामुळे तुमच्याकडे 12 लाख सैन्य आहे किंवा 25 लाख सैन्य आहे किंवा 1 कोटी सैन्याला काय अर्थ राहिला नाही, तर युद्धच होणार नाही, कोणी करूनच देणार नाही। तुम्हाला ते आता आपण ऑपरेशन सिंदूर मध्ये पाहिलं की मिलिटरीची 1 किलोमीटर सुद्धा कोणी हालचाल झाली नाही। ते 2-3 दिवस झाले ते फक्त हवाई युद्ध झालं, मिसाईल युद्ध झालं, आता पुढची युद्ध तशीच होणार आहेत। मग आपल्याला 12 लाख आर्मी ठेवायची काय गरज आहे का? मग त्याच्याकडे दुसरं काहीतरी काम करून घेऊ आपण। तर हे सगळं बदललंय। त्यामुळे पाकिस्तान आपण पाकिस्तानपेक्षा 10 पट मोठी अर्थव्यवस्था आहे, तरी पण आपली ती पॅरिटी झालेली आहे कारण ते एकाच चुकीमुळे। तर कुणीही तुम्हाला आता हॉट वॉर समोरासमोर रणगाड्याचं युद्ध किंवा बंदुकी युद्ध किंवा एकमेकाच्या प्रदेशात आपलं सैन्य जाऊन तो प्रदेश काबीज करायचं होणं शक्य नाही। कारगिल जेव्हा युद्ध झालं तेव्हा क्लिंटनचे सारखे फोन होते की तुम्ही थांबवा आता लगेच, आणि आता सुद्धा आपण पाहिलं की लगेच ट्रम्पचे फोन सुरू झाले थांबवा म्हणून, शेवटी ट्रम्पने थांबवलं आणि आपल्याला काही करता आलं नाही।